बाबा नमस्कार, काय नाव? सुभाष चिखले. बरं, काय सांगाल आज एवढे हजारोच्या संख्येने सगळे या ठिकाणी आज एवढे उमेदवार त्यांच्या बरोबर आले, खूप आनंद वाटला आणि त्यांना भरभराटीचं मतदान होणार आहे. बाकी काय सर्व ठीक आहे त्यांचं. एवढं का मतदान असं का म्हणताय तुम्ही? एवढं आज मतदान? पब्लिक बघितलं का तुम्ही किती किती पब्लिक होतं? आहे? सगळं जवळ 3,000च्या पुढे पब्लिक आहे. 3 ते 4,000च्या पुढे. काय विश्वास का वाटतो? विश्वास पूर्ण आम्हाला कळून चुकलाय आजच की त्या तिघांचा बी असा भरपूर मताने विजय होणार आहे. बर, दादा म्हणतात विजय होणार 3 उमेदवारांचा राष्ट्रवादीच्या. का बरं? का बरं म्हणजे कार्य तसं आहे. बर, काय सांगाल कारण-बद्दल त्यांच्या? कामं केलेत चांगली. बर, मग आता काय वाटतं? आता थोडे दिवस राहिलेत प्रचाराला, पोहोचलेत का सगळीकडे? पोहोचलेत. त्याच्या आधीच पोहोचले. हा, त्याच्या आधीच त्यांनी प्रचार सगळा पूर्ण केलेला आहे. सगळ्यांच्या मनात ते बसलेले. मनात बसलेले. हो. बर, तुमचं काय म्हणणं? वळसे पाटलांच्या माध्यमातून मानसिंग भैया पाटलांनी अतिशय प्रत्येक गावामध्ये नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले. या विकास कामाच्या बळावर ज्योती वहिनी आणि आमच्या महेशदादा पंडा आणि नवलेताई ह्या प्रचंड बहुमताने विजय होतील असा आम्हा सर्व मतदारांना विश्वास आहे. तुम्हाला एवढा वैयक्तिक का विश्वास वाटतो? तुमचं काय म्हणणं आहे? मानसिंग भैयांचं कार्य हा, विश्वासाचं कार्य आहे. ते कधी शब्द दिला की ते पूर्ण करण्याचं काम करतात. इलेक्ट्रिक काम असो, रस्त्याची कामं असो, मानसिंग भैयांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये रस्त्याची आणि इलेक्ट्रिकची शेतकऱ्यांची कामं अतिशय महत्वाची कामं त्यांनी पार पाडलेली आहेत. पण मानसिंग भाईकडे एवढे वर्ष कुठलंही पद नव्हतं तरी देखील त्यांनी काम केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्या वळसे पाटलाच्या माध्यमातून त्यांनी पदाची कधीही अपेक्षा न ठेवता त्यांनी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय आणि शेतकरी सर्व मतदार राजा आज मानसिंग भाईच्या वैयक्तिक कामाच्या बळावर त्यांच्या पाठीमागे उभा आहेत. बरोबर आहे. पाठीमागच्या वेळेस मानसिंग भाईच्या माध्यमातून समोरची व्यक्ती निवडून आली होती. मानसिंग भाईच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात सुद्धा विकास झालेला आहे. मग आता लोकांनीच ठरवले अनेक किती वर्ष त्यांना द्यायचं. यावेळेस सगळे मानसिंग भाईच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. यावेळेस जे 2 पाचूनकर आहेत निवडणुकीत, सगळे लोक कोणाच्या बाजूने उभे राहतील? आम्ही तर सांगतो आज लोकसंख्येच्या ह्या समोर दिसतंय ह्या जनतेच्या माध्यमातून मानसिंग भाईच्या पाठीमागं 100% लोक जनता उभी राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. जसं तुम्ही सांगितलं समोरचे जे पाचूनकर होते त्यांना निवडून आणण्यात पण मानसिंग भाईंचं झालं होतं. पाठीमागच्या 5 वर्ष मानसिंग भाईनेच त्यांना निवडून आणले. बर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वळसे पाटलाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला सुद्धा पाठीमागच्या इलेक्शनमध्ये मानसिंग भाईच्या माध्यमातूनच समोरची व्यक्ती निवडून आणलेली होती.